मागे हो. हॅलो. हो 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 मी वनिताचा बाबा भोजने बोलतोय. हां काय सांगता? नाही नाही सगळं मान्य आहे पण हे नक्की आहे ना? ओके 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 मी तुम्हाला कॉल करतो. हो चालेल चालेल. चला मुलीचे बाबा झालं का? हो. हा लावायचं ना लग्न. हो एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा 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 वनिता जरा इकडे ये ना. एकच मिनिट जरा. अहो, लग्न लावायचंय मला, लग्न आहे अजून. नाही मान्य गुरुजी एकच मिनिट एक मिनिट. वनिता अगं असं असं झालंय. तसं करा. एक मिनिट गौरवजी इकडे येता का? काय झालं? थोडं महत्वाचं बोलायचं होतं. ओ बाबा हां तुमच्या मुलीसोबत माझं लग्न होतंय. ह्या क्षणाला ते जास्त महत्वाचं आहे. हो आहे ते महत्वाचं आहेच हां? पण प्लीज या ना जरा. हां? या ना जरा. जरा हार घालतो ना मग. नाही, नाही, थांबा. हार नको. जरा जरा प्लीज इकडे या प्लीज. ठीक आहे. गुरुजी जरा हे हां काय झालंय गौरवजी? हां म्हणजे माझी मुलगी वनिता हां हिचं ना आधी एका मुलाशी लग्न ठरलं होतं. हां श्रीमंत हां. गडगंज संपत्ती असलेलं ते घराणं होतं. हां पण अचानक मुलाने नकार दिला. ओके. पण आता की नाही त्या मुलाच्या बापाचा फोन आला. हां मुलगा अचानक लग्नासाठी तयार झालाय. मग मी काय करू? जा ना इथून. जा म्हणजे? जा म्हणजे निघून जा ना इथून. कुठं जाऊ? कुठेही जा कुठेही जा म्हणजे ताडोबा अभयारण्य उत्तम किंवा अरुणाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे अगदीच. नाही तर नाही का इकडे ना तिकडे लातूरला जा ना. एक मिनिट पण मी का लातूरला जाऊ? नका जाऊ. हां बीडलाच थांबा काही हरकत नाही. अरे अरे पण मी मुळात मी जाऊ का? माझं लग्न आहे, मी का जायचं? नाही नाही ऐका गौरवजी समजून घ्या तुम्ही. बघा माझ्या वनिताचं जर त्या मुलाशी लग्न झालं ना तर खूप म्हणजे माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. अरे पण बाबा तुमच्या नाही नाही अरे यार, नाही गौरवजी समजून घ्या. गौरवजी मी- अहो स्वर्ग सुद्धा एक बोट ठेंगणं होईल माझ्या लेकीला. हे काय ढगावर राहणार आहे? जरा उभं राहता प्लीज. एक पंच आत्ताच मेलाय, श्रद्धांजली देऊया. गौरवजी या इकडे. नाही इकडे थांबा. का? काय झालंय? ह्या अशा पडलेल्या पंच सारखं माझ्या मुलीचं आयुष्य धुळीत मिळवू नका प्लीज. हो बाबा. बाबा बाबा तुम्ही तरी समजून सांगा ना प्लीज. नाही नाही एक मिनिट, तुम्हाला कळतं तुम्ही काय बोलताय ते? काय? हा अरे माझं वनिता सांग तुझ्या बाबांना काय बोलतायत बघ. नाही बाबा बरोबर बोलतायत. हे ते खूप श्रीमंत आहेत. अरे त्यांचं स्वतःचं हेलिकॉप्टर आहे. गता 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 गता. मी काय करू? त्यांचं हेलिकॉप्टर तर मी काय करू? माझं लग्न याच्यासोबत होणार आहे ना यार. असं नको करू यार वनिता यार प्लीज यार. आम्ही लय खर्च केला यार वनिता. गौरव ऐक ना. हा. माझा जो होणारा नवरा आहे हा? ना सगळं खर्च करून देईल. हो. प्लीज तू प्लीज जा ना. अरे प्रश्न पैशाचा नाहीये. माझे सगळे नातेवाईक आलेत रे. त्यांना परत कसं वाटेल ते सांगा बरं का. अहो त्यात काय एक मिनिट. गुरुजी जरा माईक देता का? ऐका ना. हां म्हणजे माझी मुलगी वनिता आणि गौरवजी. गौरवजी ऐकताय ना? तर या दोघांचं लग्न होणार होतं पण आता माझ्या मुलीचं म्हणजे वनिताचं गौरवऐवजी दुसऱ्या कोणाशी लग्न होत आहे. पण तुम्हाला पूर्ण जेवण मिळेल. चालेल ना? चालेल. काय नातेवाईक आहेत माझे? फक्त जेवणासाठी चालेल चालेल बोलतायत हे माझे नातेवाईक. अरे हे तुम्हाला ना यार काय तुम्हाला यार. ओ बाबा तुम्ही बोला ना काहीतरी. काय करू मी आता सांगा तुम्हीच. बेटा मी बासुंदी चाकून आलो. एक नंबर बासुंदी आहे. तुला सांगतो तू जा इथून. जायतून हो बासुंदीसाठी हो कळते तुम्हाला? बाबा
लक्षात ठेवा. अरे माझं लग्न मोडतं याचं दुःख कुणालाच होत नाहीये हा? अरे काय फॅमिली आहे यार. अरे काय अरे वरी तयारी जवळजवळ फसवणूक काय वरी तयारी. नाही नाही, ऐका ना गौरवजी, हा. तुम्ही जा ना इथून. अरे जाणं काय जाणं, लग्न आहे माझं, कुठं जाऊ मी ते तर सांगा मला. अहो पण असं काय करताय? काय अडतंय? आता तुमच्या नातेवाईकांनी सुद्धा मान्य केलंय ना. अरे बाबा पण आम्ही 1000 पत्रिका छापल्या त्याचं काय करायचं. अहो त्या पत्रिकांचं काय घेऊन बसलायत? एक मिनिट. ऐका ना. हा तुमच्याकडे पेन आहे? पत्रिकेत थोडी दुरुस्ती नाही, म्हणजे गौरव मोरेचं नाव त्याचं ऐका तरी पाहिलं. ऍक्च्युली गौरव मोरेचं नाव खोडून तिथे एक बाण लिहून असं वरती अक्षरशः गदगदायला झालंय मला. आज तेही गोंधळतील की नेमकं कुणाला पुन्हा गाडगी द्यावं. वा वा, हे बघा गौरवजी, सगळ्यांना सगळं मान्य आहे. तुम्ही प्लीज जा इथून. यांना काहीच वाटत नाही माझं लग्न मोडतंय तर यांना काहीच वाटत नाही. हे खुश आहेत सगळे. हे वनिता यार काय आहे ही जवळजवळ सगळी फसवणूक आहे. वनिता यार आता मी काय करू सांग. गौरव, प्रॅक्टिकली आता मी तुझ्याशी लग्न केलं, हा. पण माझ्या मनात आधीचाच मुलगा असेल तर आपला संसार सुखाचा होईल का? अरे वने पण आता आपलं लग्न आहे ना यार. आणि तुला चांगला जोडीदार मिळेल ना. हो हो गौरवजी, हो ऐका, एक गुरुजी हे घ्या तुमच्याकडे. ऐका, म्हणजे तुम्हाला चांगला जोडीदार मिळवून देण्याची जबाबदारी माझी. नाही ऐका गौरवजी, ऐका प्लीज, माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवा प्लीज. बाबा तुम्ही तरी तुमच्या मुलाला समजवा प्लीज. प्लीज बाबा. मी बोलतो बेटा तू जा. कोण आहात तुम्ही? मला जा म्हणताय. कोण आहे तुम्ही? तुझा बाप. मग तुम्ही इथं थांबून काय करणार आहे? मी बासुंदी खाऊन येईन. नका एवढी खाऊ, सकाळी ढंगाळी लागल. हा? अहो तुम्हाला कळतं का तुमच्या मुलाचं लग्न मोडतंय? बाबा हमराज पिक्चर मध्ये अक्षय खन्ना जागे व्हा. हॅलो, हो वनिताचे बाबा भोजनेच बोलतोय. हां हां, म्हणजे अहो पण असं कसं? नाही पण आता अचानक नकार कसा देतोय मुलगा? हो नाही पण प्रेयसी अचानक आले म्हणजे? अहो मी इथे होणारं लग्न, माझ्या मुलीचं होणारं लग्न मोडून तुमच्या आशेवर बसलोय. नाही ऐका, वने इकडे बेटा. आता तसं झालंय. बाबा असं करा. मस्करी. आई शपथ, डोळ्यात पाणी आलं. गुरुजी हे द्या तुमचं. हॅलो ऐका, हा तुमच्याकडे पेन आहे? आता जी पत्रिकेत दुरुस्ती केली ना, गौरव मोरेचं नाव खोडलं ते पुन्हा. गौरवजी ऐका. किती करतायत? नाही ॲक्च्युली गुरुजी हे धरा तुमचं. नाही ॲक्च्युली आम्ही चेष्टा करत होतो, आम्ही मस्करी करत होतो. अहो होणारं लग्न असं कोणी मोडतं का? हां आम्ही थट्टा केली. थट्टा मला आवडली नाही. बघ गौरव, मी तुझ्याशिवाय कुणाचा विचार करू शकेन का? नाही हे बरोबर नाही. असं कसं? तुझ्या बाबाला सांगा परत अशी मस्करी करू नको. नाही अजिबात नाही. मला क्षमा करा. मला क्षमा करा बाबा. मी माफी मागतो. तुम्ही समजावा तुमच्या मुलाला. मी समजवतो. या बेटा, नाती ही वरती ठरवलेली असतात. त्याला तू मी आपण कोणी बदलू शकत नाही. पण बाबा माझं लग्न मोडतंय, लोक काय बोलतील माझ्याबद्दल? तुझ्याबद्दल लोकांनी बोलावं एवढा मोठा नाहीयेस तू. आणि तसेही हे सगळे तुझ्या पाठीमागून तुझ्याबद्दल वाईटच बोलतात. पण बाबा माझं लग्न. अरे पण कळतंय का, आता मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशीच करून, गौरवजींशीच करून देतोय. गौरवजी अहो एक वेळ मला इंग्लंडचा कोइंबतूर हिरा सापडेल, पण तुमच्यासारखा जावई शोधून सापडणार नाही. बाबा
इंग्लंडला कोहिनूर हा. आहे, कोइंबतूर आपल्याकडे तमिळनाडूमध्ये आहे. हा पुन्हा प्लीज अशी मस्करी करू नका. नाही. एकदा दखल करू नका ना. हा प्लीज. हा तुम्ही हे जे करताय ना असं वाटतं या ना. चला या 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 गुरुजी घ्या या. अरे गुरुजी पण आहेत आपल्यात. आहेत ना? हो, हो, हो. चला मुलीचे बाबा तयार का हा घ्यायचं ना हो 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 शुभ मुहूर्त सावधान तदैव लग्नं सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते ग्रीयुगं स्मरामि. गुरुजी गुरुजी होऊ दे शुभ वने एक मिनिट थांबा. मी आलो. तुम्ही आलात हो. मला माहित होतं तुम्ही आलात बाबा. असं असं करूया. हो, मी पण तोच विचार करत होतो. ते आले. गौरवजी जा ना इथून. हे काय जाण्यातून म्हणजे नष्ट व्हा ना इथून. हे काय पौराणिक सिरियल आहे? डिश केलं की नष्ट व्हायला काय लावलं हे? नाही नाही म्हणजे तुम्हाला मी मगाशी ज्यांच्याबद्दल सांगितलं हा. ना गडगंच संपत्ती ते हे बघा दत्तूजी ते स्वतः इथे आलेत. हा गडगंज श्रीमंत आहे. गौरव ते मिलेनियर आहेत. हा मिलेनियर आहे. अरे हा नुकताच रद्दीच्या पैशांवरून घरच्यांसोबत भांडून आला असं वाटतोय. नाही माझ्या दत्त तू ह्याच्यासाठी मला सोडणार आहेस? सहा घरात घ्याला हा? माझ्या गौऱ्याबद्दल वने वने हे असं नाही करायचं. वने माफ करा वने हे संस्कार आहेत का माझे? नाही बाबा. वने असं करणार आहेस का तू? नाही बाबा. वनिताच्या वतीने मी माफी मागतो. पण तुम्ही जा प्लीज जा ना तुम्ही. हे बघ वने असं करायचं नाही. सॉरी बाबा. मी आहे ना इथे. आपण त्यांना सन्मानाने हकलवूया. ओ मला कळतं तुम्ही काय बोलताय. या वाक्याचा अर्थ करतो. याला सन्मानाने हकलूया. हकलण्यामध्ये कुठल्याला सन्मान हो? बाबा तुम्ही माझी अवस्था समजू शकता. प्लीज तुमच्या मुलाला समजवा ना प्लीज बाबा. प्लीज प्लीज बाबा. बेटा हां इथे ये. हो बाबा नाही नाही म्हणता तुम्हाला सूर चांगला गवसलाय. आता यावेळी तरी नेमकेपणानं समजवा. बेटा आयुष्य हे बोटीसारखं असतं रे. बाबा त्याच बोटीत बसून गटारात सोडून देईन तुम्हाला मी. हा मला समजवण्यापेक्षा त्यांना समजवा ना. आयुष्य बोटीसारखं असतं म्हटल्यापेक्षा. हा बेटा आता त्यांचं सगळं जुळून आलंय तर त्यात आपण आडकाठी का आणायची. दत्तूजी आता आला आहात तर पटकन लगे हात वनिताला हार घालून घ्या. सॉरी एक मिनटं मी वनिताची लग्न करायला नाही आलोय. म्हणजे म्हणजे मी तिला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला आलोय. ऐका ना शुभेच्छा द्यायला आलेत ना तेवढी बासुंदी खाऊन जा. एक नंबर बासुंदी आहे. सीताफळाची बासुंदी आहे. तुम्ही बासुंदीच्या टोपाजवळ जाऊन बसता का? दत्तूजी म्हणजे तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करणार नाही आहात? अहो नाही माझं लग्न सरंजामे इंडस्ट्रीच्या मालकाच्या मुलीसोबत ठरलेलं आहे. खूप मिलेनियर आहेत, खूप श्रीमंत आहेत. हे असे लांब केसवाले आहेत ना त्यांच्याकडे नोकर आहेत 15-20 असे. वनिता सॉरी मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. वने मस्करी गौरवजी आम्ही नाही का चेष्टा करत होतो. वनिताचं लग्न तुमच्याशीच होणार आहे. ते फक्त शुभेच्छा द्यायला आलेत. अरे सेक्सी नाग्या मला नाही करायचं तुझ्या मुलीसोबत लग्न. कळलं काय? प्लीज असं करू नका. अगं मी लग्न करणार आहे. जाचाल प्लीज तुम्ही तुमच्या मुलाला समजवा. माझ्या वनिताचं तुमच्या मुलाशी लग्न होणं फार गरजेचं आहे. प्लीज बाबा मी आता पण नाही आणि बिन नाही. वा जा माझा मुलगा लग्नाला तयार आहे. तयार? उभा राहा. अरे पण मी का लग्न करू हिच्यासोबत? बेटा आयुष्य हे बोटीसारखं असतं. पुढं काय? काय नाही बोट आपली सरळ सरळ जात असते. ती नाही म्हणत नाही. हो म्हणते. नाही ती होई म्हणत नाही. मग सांगताय कशाला? असंच आपलं कसं एक वाक्य भारत असतं. वाक्य बोललो ना वा. काहीतरी सांगायचं असतं म्हणून मी बोललो आयुष्य हे बोटीसारखं असतं. खरंय वा वा भारदस्त बोललेत.
झाल्यानंतर साखर पाणी पिऊन घ्या. नाही पण गौरव, तू खरंच तयार आहेस लग्नाला? हो मी तयार आहे, पण पटकन करा, दुसरा फोन येईल, बाजूला बोलण्यापेक्षा लगेच सुरू नाही करा. अजिबात नाही गुरुजी गुरुजी चला चला, चला. तुम्ही करून- हा चला शुभ मुहूर्त साव. गौरव, आपण लग्न करूयाच. शेवटी गरीबालाच गरीबाची किंमत कळते ना. श्रीमंताला कुठे गरीबाशी लग्न करायचं असतं. श्रीमंत कधी गरीबाला मोठं होऊ देणारच नाही. आपण लग्न करू. चला शुभ मुहूर्त. गुरुजी अहो, काय चाल वने मला माफ कर. माझी चूक झाली वनी. प्लीज मला माफ कर. मी फक्त ह्या गरीब वनिताची लग्न करणार. प्लीज वने, मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं वनी. त्यांचे डोळे उघडले. गौरवजी गौरवजी अगदी गौरवजी अगदी मनातलं खरं खरं सांगू का? जा ना इथून. निघून जा ना इथून. हा दत्तूजी या. खरे नाग्या, तुला आत्ताच रडायचं होतं? मगाशी काय बोलला? मी श्रीमंत मुलीसोबत लग्न केले. गौरवजी राग करू नका. एक बघा मिनिट. कसं झालंय बघा. राग करून घेऊ नका काय झालं please. माझं? हा? काय झालं माझं? म्हणजे बघा परिस्थितीचं गांभीर्य ठेवा. तुम्ही 2 मिनिटं का बसा. काय रे? हे बघा मिस्टर बिन बाबा, तुम्ही मध्ये येऊ नका, बाजूला. काय? तुला श्रीमंत मुलीसोबत लग्न करायचं होतं, आता तुला गरीब मुलीसोबत लग्न करायचं म्हणून माझं लग्न मोडलं. ते अडवा. त्यांना अडवा. हास्य जत्रा मधला ज्युनियर NTR. ನಿನ್ನ बेलूदार का ना? ನಿನ್ನ ಕುಕ್ಕ ಮಟ್ಟ ಕೊಟ್ಟದ. इश्क करायला लागती हे तू मग फन्न काय दिरस ठल्ला. म्हणजे हा बाहेर भेटला ना, याला मी कुत्र्यासारखा मारणे असं बोललो मी. बेटा आहे काय आपल्याला? चला मग. माझी बासुंदी तुम्ही बासून गेली पण मला मोठं लग्न.